होऊ द्या अगोदर हा? सगळं पूजन वगैरे होऊ द्या. नाही झालं पण माझं सांग, तेच म्हणलं की मी कधीही गोष्ट न विचारता करत राम चाललं ना. रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा गोकुळ नगरीमध्ये श्रीराम सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंतराय या मूर्तीची स्थापना होते. त्या पद्धतीनं मी पुजारी माऊलीला विचारलं तर माझं जी ही संपत्ती आहे, प्रत्येकाच्या संपत्तीची व्याख्या वेगळी आहे. माझी संपत्ती म्हणजे माझ्या हातून लेखन केलेलं नामस्मरण, नामचिंतन, नामसागर. तर ज्ञानेश्वरी लिहिलेचं माझं पहिलं पान आहे, तुकाराम गाथा लिहिलेचं पहिलं पान आहे, भागवत गीता लिहिलेलं पहिलं पान आहे आणि हे शेवटचं आहे पंचरत्न संत हरिपाठ. हे सगळं सार्थ आहे. जे जे अभंग आहेत, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, भागवत गीता आहे आणि संत हरिपाठ आहे, हे सगळं सार्थ हरिपाठ आहे. अर्थासहित माझं लेखन चालू आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरविना. जेव्हा आजच्या कार्यक्रमाचं नियोजन चाललं होतं तर पुजाऱ्यांना बोललो की बाबा हे मी एक पान ठेवू शकतो का? ते बोलले चांगली गोष्ट आहे, मूळ पान पाहिजे. माझ्याकडे झेरॉक्स काढली होती पण तेव्हा नाही, मूळ पाहिजे तुमच्या हस्ताक्षराचं. तर पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ही सार्थ ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. ही तुकाराम गाथा ठेवलेली आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ही भागवत गीता आहे आणि हा पंचरत्न हरिपाठ आहे. हनुमानाचे काय हरकत नाही. तर अशा पद्धतीनं माझ्याकडून ही झालेली सेवा माऊलीची आणि अर्पण पुंडलिक वरद हरी विठ्ठल. कृपया आतमधून बाहेर चला सगळेजण. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ठेवून जाणं असेल तर बाहेर चालायचं, ठेवायचं पाहिजे. खूप छान माऊली. धन्यवाद. विठ्ठला केशवा माधवा गोविंद गोपाळा देवी तू कृपाळा पांडुरंगा. फारच सुंदर, खूप छान.